महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर. अमूल सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनंतर आता कात्रज डेअरी ही दुधाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ केली आहे. सोमवार मध्यरात्रीपासून नवीन दुधाचे दर लागू होणार आहेत. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मरोल येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक कामगार गाडले गेले. एकाचा जागीच मृत्यू झाला तर बाकीच्यांना अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाने सुरक्षित बाहेर काढले. गोरेगावच्या आरे कॉलनीत बेस्ट बस आणि पिकअप मध्ये भीषण टक्कर झाली. बस मधील अनेक प्रवासी जखमी. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. पोलीस अपघाताचे कारण शोधत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना दिलासा नाही. आजही वादळासह पाऊस पडेल. ठाणे, पालघरसह सर्व उपनगरांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत. सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रवाशांना कोलकात्यामध्ये उतरवण्यात आले. अंधेरी पश्चिम आणि वेसावे येथील 19 जून रोजी दुपारी 2 वाजेपासून तर 20 जून रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत 11 तास पाणी पुरवठा बंद राहील. वाल बदलण्याचे काम सुरू आहे. नागरिकांना पाणी वाचवण्याचे आवाहन केले जात आहे. अंधेरीतील जीर्ण झालेल्या महानगरपालिकेच्या शाळेत 700 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात. शाळेतील भिंतींवर भेगा. शाळा 60 वर्ष जुन्या इमारतीत सुरू आहे. आमदार मुरारजी पटेल यांनी तात्काळ नवी इमारत बांधण्याची मागणी केली आहे. अनेक अपघातानंतर प्रशासन जागे झाले. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी पावसाळ्यात पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक पर्यटन स्थळे तात्पुरती बंद करण्याचे आणि निष्काळजी पर्यटकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. वसई आणि विरार मध्ये जलाशय भरलेले असूनही वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी पुरवठ्यावरील परिणाम होत आहेत. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीनंतर महापालिकेने लोकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. 6 महिन्यात डोंबिवलीमध्ये 4500हून अधिक रिक्षा चालकांवर कारवाई. वाहतूक विभागाने ओव्हरलोडिंग आणि नियमाचे उल्लंघन करण्याबाबत कारवाई केली आहे. समुद्री महामार्गावरील रात्रीच्या वेळी दरोड्यांच्या घटना. बोगद्यामधील वाहनांवर दगडफेक. एका प्रवाशाने नोंदवलेली घटना महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलने 18 जून रोजी मुंबईत आझाद मैदानावर होणाऱ्या पॅलेस्टीन समर्थक रॅलीवर बंदी घालण्याची मागणी केली आणि पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले. मदरशांमध्ये बेकायदेशीरपणे लावलेल्या लाऊडस्पीकरवर पोलिसांची कारवाई. परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरण्याबद्दल चुनाभट्टी पोलिसांनी हबीबिया अंजुल इस्लाम मदरशांच्या 2 ट्रस्टींवर FIR दाखल केली. दादरमध्ये स्वस्त फ्लॅट डीलिंगच्या नावाखाली एका व्यक्तीला 1,07 लाख रुपयाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात मुंबई सायबर सेलने बदलापूरहून एका संयम देवमानी पांडे नावाच्या आरोपीला अटक केली. मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून आरोपीला अटक केली, ज्याने AIचा वापर करून मुलींचे अश्लील फोटो बनवून त्यांना ब्लॅकमेल केले. आरोपी सोबत सापडले 13,000 मुलींचे अश्लील फोटो. कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी. इंडिगोच्या विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करून विमान रिकामे केले. तपासणी सुरू आहे. बदलापूर मधील बेकरीतून खरेदी केलेल्या ब्रेडमध्ये मृत माशी आणि फॉइल पेपर आढळले. अन्न स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित. नागरिकांमध्ये संताप. सार्वजनिक आरोग्याबाबत चिंता वाढली. नवी मुंबईतील स्पा मालकाला धमकावून 43,46,000 रुपये वसूलण्याच्या मामल्यात 2 जणांवर गुन्हा दाखल. आरोपी महिलेला धमकावून पैसे वसूलण्यात आले. मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 92,000 रुपये झाली तर चांदीची किंमत 1,10,000 प्रति किलोग्रॅम झाली.
एअर इंडिया विमान अपघातात प्राण गमावलेल्या पायलट सुमित सबरवालला पवई येथील अंतिम निरोप देण्यासाठी 90 वर्षीय वडील पोहोचले।